शांत सरळ बसा. लांब खोल श्वास. लांब खोल श्वास. लांब खोल श्वास. Imagine white light from universe, ब्रह्मांडातून पांढऱ्या रंगाची ऊर्जा तुमच्या बॉडीवर येत आहे. तुमचं पूर्ण शरीर व्हाईट लाईटने व्यापलेलं आहे. टॉप ऑफ युअर हेड व्हाईट लाईट flowing divine energy, love and blessings. Deeply inhale and exhale. This loving energy, divine light enters your body. तुमच्या शरीरात ही दिव्य ऊर्जा, प्रकाश प्रत्येक श्वासासोबत प्रवेश करत आहे आणि तुमचं सगळं तणाव, थकवा, चिंता, डिप्रेशन बाहेर पडत आहे. श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. तुमचं पूर्ण शरीर रिलॅक्स होत आहे. आता प्रत्येक शब्दासोबत रिलॅक्स, शांत आणि शिथिल होत आहे. डीपली इनहेल, एक्सहेल. तुमचे पाय, तळपाय, घुटऱ्या, मांड्या रिलॅक्स होत आहे. तुमची कंबर, बोट, मोठी बोट, तुमची पाठ, छाती रिलॅक्स होत आहे. तुमचे खांदे, दोन्ही हात, तळहात रिलॅक्स होत आहे. तुमचा गळा, मान, डोकं, तुमचा चेहरा, तुमचं मस्तक रिलॅक्स होत आहे. लांब खोल श्वास. प्रत्येक श्वासासोबत तुम्ही आणखी रिलॅक्स 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 आणखी शिथिल होत आहे. प्रत्येक श्वासासोबत तुमचं पोट हालत आहे. श्वास घेताना बाहेर, श्वास सोडताना आतमध्ये. लक्ष तुमच्या पोटावर. तुम्ही
बघत आहे तुमची नाभी श्वासासोबत मुवमेंट मध्ये आहे. लहान बाळ जसं श्वास घेते तसं तुमचं पोट त्या श्वासासोबत मुवमेंट करत आहे. लक्ष नाभी, कल्पना करा तुमच्या नाभीमधून एक कॉर्ड कनेक्ट होत आहे. कल्पना करा एक नाळ तुमच्या नाभीमधून बाहेर निघत आहे. ही नाळ प्रत्येक अशा व्यक्तीसोबत कनेक्ट आहे ज्यांच्यामुळे तुम्हाला काही दुःखद अनुभव आलेला आहे, त्रास झालेला आहे, पीडा मिळालेली आहे, काही वाईट अनुभव, वाईट विचार तुम्हाला त्या व्यक्तीमुळे मिळालेले आहे. खोल श्वास, कल्पना करा ही नाळ त्या प्रत्येक व्यक्तीसोबत कनेक्ट आहे ज्यांना तुमच्यामुळे त्रास झालेला, पीडा झालेली, तुमच्यामुळे काही दुःखद अनुभव त्यांना आलेले आहेत. ही सर्व लोक तुमच्या प्रती निगेटिव्ह थिंकिंग करतात. विज्युअलाइज करा ही नाळ प्रत्येक सिच्युएशन सोबत कनेक्टेड आहे. त्या सिच्युएशन्स तुम्हाला फिजिकली, मेंटली, इमोशनली, स्पिरिच्युअली डिग्रेड करताय. तुम्हाला पेन, टॉर्चर, पीडा देत आहे. ही वर्स्ट सिच्युएशन आहे ज्या सिच्युएशन मधून तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करताय. खोल श्वास, कल्पना करा की नाळ अशा तत्वांसोबत कनेक्ट आहे की तुमच्यासाठी योग्य नाही. लोअर डायमेन्शन एनर्जीज, लोअर डायमेन्शनल एंटिटीज, प्रेत बाधा, बंधन दोष, नजर दोष, पितृदोष, कर्मदोष, तुमच्या कुंडलीतले निगेटिव्ह योग, निगेटिव्ह ग्रह, कालसर्प, मंगळ दोष, गुरुचांडाल दोष, अलग अलग प्रकारचे एनर्जीज तुमच्या घरात राहता, तिथला वास्तुदोष, तुम्ही अशा घरात राहायला गेले, कुठे विजिट केली, तिथे ऑलरेडी डेथ झालेले अतृप्त जीव ज्या घरात मरण पावले, किती तुम्ही कनेक्ट झाले. सर्व सिच्युएशन्सला व्हिज्युअलाइज करा. तुम्ही कुठे कुठे कनेक्ट आहे. लहानपणी फ्रेंड्स सोबत, टीचर्स, नेबर्स, रिलेटिव्स, तुमचे नातेवाईक, कोणी तुम्हाला हर्ट केलं, कोणी तुम्हाला प्रेम केलं, कोणी ह्या जगात सध्या नाही, कोणी तुमच्या पासून दूर गेलेला, सगळ्यांना व्हिज्युअलाइज करा. आणि बघा सर्व लोक तुमच्या सोबत कनेक्ट आहेत. तुमचे पितृ, सर्व तत्व तुमच्या बॉडीमधून तुमची एनर्जी रिसीव्ह करतात.
Now I command each and everyone, cut this energy. आपल्याला या सर्व एनर्जीज पासून स्वतःला रिलीज करायचं आहे. आणि आपण कॉर्ड कटिंगद्वारे आपले कनेक्शन्स या एनर्जीज पासून दूर करू. डेली लाईफमध्ये रोज रात्री किंवा शांत असताना तुम्ही अशाच प्रकारे व्हिज्युअलाइज करा. ते प्रत्येक लोक ही सिच्युएशन तुमच्या नजरेसमोर आणते आणि त्यांची कॉर्ड्स तुमच्या नाडीसोबत कनेक्ट आहे अशी कल्पना करा. आता आपण ह्या कॉर्ड्सला कट करण्यासाठी हायर एनर्जीजला इन्व्हाइट करू. त्यांचं कामच आहे कॉर्ड्स कट करणे. जसं महाकाली, काल भैरव, भगवान शिवचे रुद्रावतार, हे सर्व असे देवी देवता ज्यांनी वेपन्स हातात घेतले. दुर्गा, तुम्हाला जर असं वाटत आहे की तुम्हाला हायर एनर्जीची मदत पाहिजे, मी यांना इन्व्हाइट करू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या गुरूंना सुद्धा इन्व्हाइट करू शकता. आपण आज एंजल्सला इन्व्हाइट, आर्कएंजल मायकल. आर्कएंजल मायकल व्हिज्युअलाइज करा एक अशी व्यक्ती जे योद्धा, एक वॉरियरचे कपडे घालून, एक वॉरियरचे कपडे घातलेले व्यक्ती, स्ट्रॉंग, मस्क्युलिन, हायर बॉडी, फुल ऑफ पॅशन, एनर्जी. तुम्ही बघत आहे त्यांच्या हातामध्ये एक डिवाइन सॉर्ड आहे. गोल्डन लाईट त्या सॉर्ड मधून बाहेर निघत आहे. व्हिज्युअलाइज करा तुमच्या डोक्याच्या वर व्हाईट क्लाउड मधून आर्कएंजल मायकल्स खाली उतरत आहे. लांब दोन श्वास घ्या. आर्कएंजल मायकलला व्हिज्युअलाइज करा. आर्कएंजल मायकल, I invite Archangel Michael. I invite Archangel Michael. I invite Archangel Michaelचा रेड ऑरा व्हिज्युअलाइज करा. लाल रंगाची ऊर्जा मायकलच्या बॉडीमधून निघत आहे आणि त्याच्या तलवारीमधून गोल्डन लाईट निघत बाहेर पडत आहे. Archangel Michael, I invite Archangel Michael, I invite Archangel Michael च्या दिव्य शक्ती माझी सगळी ऑरा वॉश करा. निगेटिव्हिटीला बर्न करा. व्हिज्युअलाइज करा चारही बाजून आग लागलेली आणि त्या आगी तुमची ऑरा वॉश होते. सर्व निगेटिव्हिटी जळून भस्म होत आहे. तुमच्या प्रत्येकाचा ऑरा हे लाईट मध्ये कन्वर्ट झालेला आहे. प्लेझेंट रेड लाईट एनर्जी, प्युअर रेड लाईट एनर्जी, स्ट्रॉंग, fearless, passionate, powerful, energetic,
मुक्त झालेली आहे. तुमचा माइंड, बॉडी, इमोशन्स बॅलन्स, स्टेबल आणि पॉवरफुल पोझिशन मध्ये आलेला आहे. Now I command Archangel Michael, cut our energy cords. माझी एनर्जी ज्या ज्या लोकांसोबत कनेक्ट झालेली आहे, जे जे लोक माझ्या एनर्जी सोबत कनेक्ट झालेले, ज्या लोअर डायमेन्शनच्या एनर्जीज माझ्यासोबत कनेक्ट झालेल्या आहेत, मी ज्या सिच्युएशन सोबत कनेक्ट झालेला आहे, मी कमांड करतो आजपासून मी माझी एनर्जी कुणालाच शेअर करणार नाही. आर्कएंजल मायकल माझी मदत करा आणि हे सगळे कॉर्ड्स कट करा. आय इन्व्हाइट यू, आय इन्व्हाइट यू. Feel the energy of Archangel Michael. Feel the divine energy of Archangel Michael. त्याची एनर्जी, त्याची ऑरा, रेड लाईट फील करा. आर्कएंजल मायकलची तलवार वर उठत आहे. प्रत्येक श्वासासोबत तलवार वर उठत आहे. श्वास सोडताना झटक्याने तलवार खाली येत आहे. तुमचे कॉर्ड्स कट होत आहे. इमॅजिन करा तुमच्या शरीराच्या समोर चेहऱ्याकडून आर्कएंजल मायकलची तलवार खाली उतरत आहे. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. कट कट कट. तुमच्या उजव्या बाजूला फील करा. उजव्या साईडची एनर्जी आर्कएंजल मायकल क्लिअर करत आहे. ब्रीथ इन, तलवार वर जात आहे. ब्रीथ आउट. कट कट कट. तुमच्या पाठीमागे आर्कएंजल मायकल बॅक साइडची एनर्जी क्लिअर करा. ब्रीथ इन, तलवार वर जात आहे. ब्रीथ आउट. कट कट कट. आर्कएंजल मायकल माझ्या लेफ्ट साइडची एनर्जी क्लिअर करा. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. कट कट कट. Visualize Archangel Michael in front of you. Thank you, thank you, thank you. माझे सगळे कॉर्ड्स कट केल्याबद्दल थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू. I invite Archangel Gabriel. Archangel Gabriel, please come. Visualize करा डिवाइन एनर्जी क्राउन चक्र प्रवेश करा. आर्कएंजल गॅब्रियल तुमच्या समोर उभे आहे. आर्कएंजल गॅब्रियलच्या हार्ट मधून डिवाइन ग्रीन लाईट, एमरेल्ड ग्रीन लाईट बनण्याचा हिरवा रंग, शुद्ध ग्रीन लाईट तुमच्या हार्ट मध्ये प्रवेश करते. ऑरा ग्रीन लाइट में एक्सपांड होता है. दिस लाइट इज अ हीलिंग लाइट. ग्रीन लाइट ऑलवेज हील युअर बाउंड्स, युअर होल्स इन युअर ऑरा. तुम्हाला आलेले सगळे निगेटिव्ह अनुभव हील होतात. तुमच्या आजपर्यंत जितकी एनर्जी वेस्ट गेली सगळे हील होतात. तुमचे पूर्ण ऑर्गन्स हील होतात. तुमचं माइंड
हील होतात. इमोशनल लेवलवर हील होतात. तुमचे सर्व कर्म हील होतात. तुम्ही ज्या ज्या लोकांसोबत कनेक्ट आहे त्यांच्यासोबतचे रिलेशनशिप हील होतात. फायनान्शियली तुम्ही ज्या सिच्युएशन्स लाईफमध्ये क्रिएट करून ठेवलेल्या ते सर्व हील होतात. फील करा आर्क एंजल गॅब्रियल डिवाइन हिलिंग ग्रीन लाईट तुमच्या हार्ट मध्ये प्रवेश करते आणि तुमचा ऑरा एक्सपांड होता. तुमचा पूर्ण ऑरा ग्रीन लाईटने भरलेला आहे. तुमचे रिलेशनशिप तुमचे स्पिरिच्युअल इमोशनल मेंटल लेवल हील होत आहे. तुमचं फॅमिली रिलेशन हील होत आहे. फायनान्शियल रिलेशनशिप हील होत आहे. स्पिरिच्युअल रिलेशनशिप हील होत आहे. आणि तुम्ही हिलिंगच्या एनर्जीने युक्त होऊन थँक्स गिव्हिंग करत हळूहळू डोळे उघडत आहे. थँक्यू 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 डिवाइन युनिव्हर्सल कॉस्मिक एनर्जी. थँक्यू 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 डिवाइन मदर नेचर. थँक्यू थँक्यू डिवाइन गॉड अँड गॉडेसेस. थँक्यू 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 आर्कएंजल गॅब्रियल फॉर हिलिंग. Thank you, Archangel Michael, for protection and clear my negativity. Thank you, thank you, thank you, thank you, thank you. लांब खोल श्वास घ्या. हळूहळू डोळे उघडा. ठीक आहे. अशा प्रकारे कॉर्ड कटिंग करा. आपण ते मेडिटेशन मध्ये घेतलं तर थोडं लंब गेलं. त्याचं 5 मिनिट पण लागत नाही. जस्ट डोळे बंद करा. सिच्युएशन व्हिज्युअलाइज करा. कट 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 एवढंच मला. कोणतेही फालतूचे विचार डोक्यात चालत असेल कट कट कट. डिस्कनेक्ट. प्रत्येक सिच्युएशन मधून डिस्कनेक्ट. कसं होईल, काय होईल, पैसा कुठून येईल, व्यवसाय कसा चालला, माझ्या जीवनात नवीन ऑपॉर्च्युनिटी येणार की नाही येणार, मी स्टक झालो आहे, मला कर्ज फेडायचं आहे, माझे लायबिलिटीज पूर्ण करायचा आहे, माझी बॉडी सपोर्ट करत नाही, स्टडी करायची आहे, एक्झाम पास होत नाहीये, सगळे निगेटिव्ह थॉट कट कट कट. मी सक्सेसफुल होईल की नाही, मी अचीवर बनणार की नाही, जे व्हायचं आहे ते होईल, जे नाही व्हायचं ते नाही होणार. पण जितकं तुम्ही निगेटिव्ह अपोजिट आणि बिना कामाच्या गोष्टी व्हिज्युअलाइज करणार, पास्ट मध्ये जगणार, एक गोष्ट नक्की आहे, काही मिळो नाही मिळो, फेल्युअर 100% भेटणार. नाही फेल्युअर भेटणार, बिमारी भेटणार, टाइमपास होईल, तुमचं लक्झरी तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार, तुम्ही त्या सुख सुविधेचा उपभोग घेऊ शकणार नाही. खूप पैसा कमवला आहे पण डायबिटीज घेऊन बसले आहे, काही अर्थ नाही. का? कारण की पैसा घेणं शिकलो, देणं नाही शिकलो. जोपर्यंत तुम्ही देणारा भाव क्लिअर करत नाही तोपर्यंत
तुमचं डायबिटीज, तुमचं शुगर ठीक होणं शक्य नाही. ते तेच म्हणत आहे, देणं शिका. जसे देणं शिकले, डायबिटीज रिलीज. का? कारण की घेताना, जर तुम्हाला फिजिकली एवढे तुम्ही ऍक्टिव्ह आहे, तुमच्या लक्षात येईल, जेव्हा पण आपण घेतो, तेव्हा तुमचं पोट असं आतमध्ये ओढलं जाते. जेव्हा तुम्ही निग्लेक्ट करता, कोणी काही मागत आहे तर तुम्ही रिजेक्ट करता, पोट आतमध्ये ओढलं जाते. फिअर, पोट आतमध्ये येते. जितकं जितकं तुम्ही आकुंचन पावणार, तितकी तितकी सूर्य, मणिपूर चक्र, तुमचं पोट, सोलर प्लेक्सिस, पॅनक्रियाज, तिथलं केमिकल सिक्रेशन, तिथलं एनर्जी एक्सपान्शन स्टॉप होऊन जाते. मणिपूर चक्र थांबलं, त्याच्याशी कनेक्टेड ऑर्गन काम करणं बंद करणं. पॅनक्रियास स्टॉप झालं, इन्सुलिन बनणार नाही. इन्सुलिन स्टॉप, ग्लुकोजचं एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होणं. एनर्जी ग्लुकोजच नाही कन्वर्ट झालं, ते जमा होऊन होऊन डायबिटीज मध्ये बिमारीचं रूप. त्याला रिव्हर्स करासाठी गोळ्या खाणं अर्थ नाहीये. डायरेक्ट मणिपूर चक्र एक्सपांड करा. आणि हा चक्र केव्हा एक्सपांड होईल? जेव्हा माणूस देण्याचा भाव ओपन करते. सेम सगळे चक्र आहे. तुम्ही कट करणं सुरू करा आणि एक्सपांड करा. प्रत्येक इमोशनला, फिअरला, भीतीला, सगळ्या सिच्युएशनला एक एक चक्रासोबत कनेक्टेड आहे. जसं तुम्ही कॉर्ड्स कट करणं सुरू करा, एक एक चक्र ऑटोमॅटिकली प्रेशर मधून हलका होत जाईल. तुम्ही पाहाल लाईफ मध्ये फास्ट चेंज येत आहे. प्रत्येक मोमेंट मध्ये कॉर्ड्स कटिंग कराच. आता 11:30 वाजत आहे. आपण सेशन क्लोज करू. कोणाला बोलायचं असेल बोलू शकतो. वेळ मिळाला आहे तर त्याचा फायदा घ्या. अरे झोपले काय? अं, हो म्हणू सर. नाही, अरे ऐकून कोणीच राहिलो रिप्लाय मी. नाही. म्हणजे बाकी कोणाला बोलायचं आहे का म्हणून थांबलो होतो मी. काही नवीन लोक असं आहे त्याच्यापैकी. सेशन छान झाला. अं, आणि हा खूप बेस्ट सिच्युएशन्स आहे माझ्या लाईफ मध्ये. याच्यानं खूप फरक पडलाय. म्हणजे अगोदरही करून पाहिला मी, याच्या अगोदरही केला. तर जे काही थॉट्स आहे, जे काही आपला जे फिअर्स आहे, या टेक्निकने खूप कमी होऊन जाते. जसं सरांनी म्हटलं 5 मिनिटांमध्ये, तुम्ही 5 मिनिटं रे, 2 मिनिटात, 5ही मिनिटं लागत नाही त्याला. ठीक आहे. फिअर आपल्या डोक्यात आलं की फिअर आहे, सडनली आठवण आपण कट केला. इन्स्टॉलेशन तर करून टाकलं आता आम्ही सरांनी, फक्त मला आठवायचंच काम आहे. हम्म. इन्स्टॉलेशन ऑलरेडी झालेलं आहे. तुम्हाला तो व्यक्ती आठवला नाही आठवला, वॉरियर्स आठवला नाही आठवला, तरी तुम्ही स्वतःलाच गाईड करू शकता की कट म्हणून. कट 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 3 वेळा. खूप फरक पडला याच्याने. आय होप सगळ्यांना याचा फायदा मिळेल. तर थँक्यू आजचं सर. सेशन हे छान झालं. आणि माझ्या लाईफ मध्ये याच्याने खूप फरक पडला. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने जर याचा योग्य रीतीने उपयोग जर केला ना, तर बेस्ट ऑफ बेस्ट होईल. आणि फक्त कसं एक सेशन्स कंटिन्यू करताय म्हणून सेशन्सला कंटिन्यू करू नका. याच्यावर जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं बेस्ट. थँक्यू अमित सर. थँक्यू सर. चला ठीक आहे, बाकीचं कोणाला बोलायचं नाही. चला ठीक आहे, गुड नाईट करू गुड नाईट. सर्वांना. सर्वांना होळीच्या शुभेच्छा.
रंगपंचमीच्या, होळीच्या. सर्वांना होळीच्या शुभेच्छा. सर्वांनी आजचं मेडिटेशन केलं, माझे वर्ड्स ऐकून घेतले, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर्वांना होळीच्या थँक्यू थँक्यू शुभेच्छा. होळी पेटवायला या, आमचे होळी पेटत आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. लव यू लव यू लव यू. ब्लेस यू ब्लेस यू ब्लेस यू. माझ्या मन वचन कायमुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल, तुमचा टाइम वेस्ट झाला असेल, त्यासाठी मी माफी मागतो. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. लव यू ऑल. चला सेशन एंड करू. गुड नाईट.